या सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सुरुवातीची 3 षटकं हाताळायची आहेत आणि शेवटचं षटक जर 16व्या मिनिटाला स्टार्ट झालं तर लक्ष द्या, तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन ही मॅच कव्हर करावी लागेल. आज जर का आपण बघितलं तर काल आपल्याला सारा पाहायला मिळाली व्यासपीठावरती छोटी चिमुकली आणि आज मितांश राहुल मात्रे देखील या मॅचचा आनंद घेतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने तो बसून या सर्वच मॅचचा आनंद घेतोय मितांश राहुल मात्रे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार रन्स मिळतात 4. येतो पहिला बॉल वरती राहुल गोंधळीच्या बॅट बंड चौकार. थँक्यू. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अंकुश म्हात्रे दिलेला आहे. जस्ट थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार हे देखील बघायचं आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बामणडोंगरी प्रीमियर लीग आयोजकांची भरपूर मेहनत, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मात्र त्यांनी आपल्या भेटीला अतिशय दर्जेदार आयोजन आणलं. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे, बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्रायकिंग इनला राहुल गोंधळी, नॉन स्ट्रायकिंग इनला शुभम खोत आपल्याला पाहायला मिळतो आहे. राहुलनं मात्र पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं खरं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आज सर्वच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो या स्पर्धेच्या अनुषंगानं. या वेळेला देखील एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल टूटा आणि इथे मात्र कॅच सुटल्यानंतर आनंद देखील व्यक्त करत असताना तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो कारण कॅच ड्रॉप झाली. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह, तिथे बॉल लोमास लान मध्ये जाऊन आदळलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होती. या 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये 10 रन्स. पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. शॉर्टबॉलचा वापर केला, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी आणि इथे मात्र अतिघाई संकटाने बॅट्समन झाला बाद. फर्स्ट विकेट गॉन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 1 गडी बाद, 10 धावा. यस डीजे. बॉल तयार होईल. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाज मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये पाहूया कशा रीतीने
तो इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. या गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील आता पाहिलं जाईल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो आहे. नंबर 3 मध्ये क्रिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केला ऑफ साइडला. हा फटका इथून मात्र खरं तर मारायचा होता परंतु अपयश मिळालं आणि डॉट बॉलची संख्या आपण बघतोय. इथे सुद्धा एक चांगला बॉल हाताळला जातोय. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. देवजी डाके सरांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम सर. आपलं देखील आम्ही या बामण नोकरी प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत करतोय. उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत देवजी डाके सर. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गोंधळी बॅक टू द पॅव्हलियन. पाहूया गोलंदाज इथून मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. राज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया राजच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्यासाठी मागच्या बॉलवरती नक्कीच विकेट त्याने मात्र मिळवून दिली आपल्या टीमला. चांगली गोलंदाजी करतायत सतेज म्हात्रे. ओ यावेळेला देखील लावले अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अपील मध्ये उत्साह आपण बघितला परंतु इथे मात्र एक धाव लेग बायच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहाव्यास मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल. स्ट्रायकिंग याला क्रिश सध्या उभा आहे. पाहूया क्रिशच्या माध्यमातून कशा रीतीने गोलून फलंदाजी केली जाणार आहे. या वेळेला देखील शॉर्ट सिलेक्शन चांगल्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगच्या डोक्यावरनं बॉक्स सीमा पार येतोय उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र या बॉलला फक्त खेळून काढलं. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. क्रिश आज मात्र क्रिशला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण त्यांनी एक सामना गमावलेला आहे. दोन्ही टीम्सने एक एक सामना हा गमावलेला आहे. त्यांची डू ऑर डाई लढत आपल्याला पाहायला मिळते. करूया मरो की स्थिती आपण सध्या बघतोय. धावफलकावरती रन जर का आपण बघितले तर आतापर्यंत धाबा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 19 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती टीमचा आयकॉन खेळाडू संदेश गोंधळी आणि खरं तर 5वी बाईक आली असती परंतु एका धावेच्या फरकानं मात्र ती बाईक हुकली.
4 बाईक त्यांना मात्र आतापर्यंत त्याच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकलेल्या आहेत। यावेळीचा हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतीये। या 2 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतील आणि धावफलकावरती 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 21 रन्स। बोला तयार। यावेळेला देखील विकेट करायचं होतं परंतु तिथे मात्र शांत ठेवलं। खरं तर संदेश गोंधळी यांना आपण बॉलिंग करत असताना कमी प्रमाणामध्ये बघतो, परंतु आज मात्र टीमचे कॅप्टन आहेत आणि आज चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल ओ यावेळेला उचलला, फेकून दिला, विथ द टर्न हा फटका सजवला, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं विकेट। 6 धावांकरिता हा षटकार। बॉल तयार पुन्हा एकदा। याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र शांत ठेवला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जानकी असा सामना आपण बघणार आहोत। या वेळेला देखील अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। हुक केलं, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सलग जर का आपण बघितलं तर आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना एक मोठे फटके खेचत असताना आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन क्रिश। आता आपल्याला तो मात्र रंगामध्ये आलाय आणि एक दर्जेदार बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या षटकातील मात्र दुसरा षटकार आपण बघितला त्याच्या बॅटमधनं। अगदी आता धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती आपण बघतोय। पुन्हा एकदा या दरम्यानचा शेवटचा बॉल ओ यावेळेला देखील अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे प्रेक्षक 1 हँडेड झेल पकडत असताना षटकाराच्या बाहेरून आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर आता या ओव्हर मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। क्रिश मात्रे सेट ऑन अ फायर, दर्जेदार फटकेबाजी करत असताना आज मला का आयकॉन म्हणून निवडलं गेलं तो स्वतःला सिद्ध करतोय। अभयदादा म्हात्रे कोपर यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज बॅट्समन राजू दादा म्हात्रे यांना। 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 6 बॉल अजूनही बाकी आहेत, टार्गेट सेट करणारे हे 6 बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पाहूया आता हे 6 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील। यश सध्या गोलंदाजी मार्क वरती त्यांना आपण बघतोय, पाहूया यश आता कशा रीतीने गोलंदाजी करणार आहेत। याचा हा बॉल तेजानी तरार आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एक सिंगल जर का आली आणि जर स्ट्रायकिंग इन वरती क्रिश मात्रे आला तर आणखीन षटकार आपल्याला पाहायला मिळतील। तो सध्या 10 बॉल त्यानं फेस केलेत आणि 28 धावांवरती तो सध्या खेळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला। ओ इथे मात्र बॉल कॅच, परंतु प्रयत्न पहा किती सुंदर होता, परंतु बॉल जर का आपण बघितलं तर जमिनीला स्पर्श करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती दाखवला जातो 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून। का प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले। आता 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील। गोलंदाज देखील तयार होतोय। यावेळेला देखील शॉट सिलेक्शन अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळत आहे। टायमिंगचा योग्य वापर आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांकरिता हा षटकार।
आजच्या दिवसामध्ये सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन ग्रीजच्या बाटबंडम 34 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 11 बॉल त्यानं फेस केलेले आहेत. काय फटके आपल्याला पाहायला मिळाले, एका पाठोपाठ एक देखणे फटके त्याच्या बाट म्हणून आपल्याला बघायला मिळाले. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 बॉल बाकी आहेत. त्याच्या वैयक्तिक हाफ सेंचुरी साठी जर का आपण बघितलं तर 16 धावांची गरज आहे. 3 बॉल त्याच्याकडे बाकी आहेत. या बळीला देखील शॉट सिलेक्शन चांगलं आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आणि फिल्डरची शर्यत, त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट झालेली आहे. बॅट्समन झाला रनआउट. येऊदा डीजे. यावेळेला देखील शॉट सिलेक्शन चांगलं आहे. तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. तिसऱ्या धावेचा देखील मानस दाखवलाय आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन रनआउट झाला. धावफलकावरती आतापर्यंत 53 धावा आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि आई जानकी. कल्पेश ठाकूर आलेले आहेत. आदित्य पाटील लवकरात लवकर यायचं आहे. सन्माननीय आदरणीय प्रीतम शेठ नाईक साहेबांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालेलं आहे. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो साहेब. या बामणडोंगरी प्रीमियर लीग कोर कमिटीच्या वतीने आपलं मनापासून आम्ही खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतोय. विनंती करतोय देवजी डाके सरांना या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला नेक्स्ट मॅच टॉस देखील आपण करणार आहोत. पाहूया एनएफपीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे हे देखील आता इथून मात्र बघितलं जाईल. जीवदानी स्पोर्ट्स
आणि जर का आपण बघितलं तर आई जानकी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय देवजी डाकी सरांना विनंती करतो या सर व्यासपीठावरती आपल्या देखील सरचे स्वागत आहे. आयोजक रोहित दादा मात्रे यांच्या वतीने आपल्याला खऱ्या अर्थानं इथून मात्र बोलवलं जाते तर आपण देखील यायचं आहे. विजयासाठी जर का आपण बघितलं तर आतापर्यंत लक्ष्य 54 धावांचं लक्ष्य आणि या लक्षात आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे देखील बघायचं आहे. सामन्याला सुरुवात क्रिश गोलंदाजी मार्क वरती. हो क्रिशचा पहिलाच बॉल पंतांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश दादा नाईक आणि रोशन दादा मात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, आपल्या देखील सरचे स्वागत आहे. यावेळेला देखील स्क्वेअर कटचा अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश गोंधळीच्या बॅटमन हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा आपण बघितल्यात. खरं तर पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. क्रिश आयकॉन टू आयकॉन अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. चला बॉल द्यायचा आहे ऑर्गनाइज टीम. क्रिश सध्या गोलंदाजी मार्क वरती त्यांना आपण बघतोय. बॅटिंग करत असताना देखील त्यांनी प्रभावित केलं, परंतु गोलंदाजी करत असताना आता पहा नुकताच चौकार त्यांच्या अगेन्स्ट जिथून मात्र खेचायला गेला. ओ यावेळेला देखील आली रे आली, आता माझी बारी आली.
ज्या वेळेला संदेश गोलंदाजी करत होता त्यावेळेला क्रिशने त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं आणि आता क्रिश गोलंदाजी करतो आणि त्यांच्यावरती आता संदेश गोंधळी आक्रमण करतोय. टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर देत असताना आता या दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगलंय. नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संदेशच्या बॅट मांडणं पुन्हा एकदा बॉल तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. क्रिश यावेळीचा हा बॉल फक्त खेळून काढला. तिथे मात्र दुर्बल क्षेत्ररक्षक राहुल बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता या एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला फलंदाज प्रसाद पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. यांच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता. पाहूया आता त्यांच्या बॅट मधून आता किती धावा येणार आहेत. एक महत्वपूर्ण मॅच आहे. डू ऑर डाय लढत आहे दोन्ही टीम साठी. गोलंदाज देखील आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतो आहे पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला देखील थोडेसे बॅकफुटला गेले होते. जागा बनवून हा फटका त्यांना सजवायचा होता परंतु तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. प्रसाद दादा यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रुपेश दादा यांच्या वतीने दिलं जाणार आहे. 2000 रुपये, हजार वाढलेले आहेत. 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रुपेश दादा यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी. बॉल तयार पुन्हा एकदा. पुढचा बॉल. या वेळेला देखील आणखीन एक तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र षटक संपले. 1 ओव्हरचा खेळ संपला. बिनगडीबाद 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. चला फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. कल्पेश ठाकूर आलेले आहेत. आदित्य पाटील अजूनही आला नाहीये. प्लीज या लवकरात लवकर. टॉस करायचा आहे. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. 38 धावा 18 चेंडू. रुपेश दादा नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आता या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. पाहूया आता या नेक्स्ट मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणार हे देखील बघायचं आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्वतः टीमचे ओनर राज यांना सध्या आपण बघतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आई जानकी आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी स्पोर्ट्स असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील फुल टॉस बॉल. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. या डीजे एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. नुकताच चौकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितला. संदेश गोंधळी प्रॅक्टिसच्या दरम्यान 200 ते 250 बॉल रोज तो खेळत असतो आणि तिथे मात्र त्याचाच एक बेनिफिट त्याला इथून मात्र मिळालाय. क्रिकेटमध्ये सराव महत्वाचा असतो आणि ज्या वेळेला तुम्ही कसून सराव कराल त्याचा मात्र नक्कीच तुम्हाला फळ मिळत असतं आणि या खेळाडूला ते फळ मिळते. हार्डलक म्हणेल. काल एका धाबीने मात्र या खेळाडूची बाईक हुकली. पुन्हा एकदा बॉल तयार. राज फुल टॉस. बॉल हवेत आणि तिथे घडते काय. मोये 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 कॅच देखील सुटले आणि त्यानंतर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट असणार. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 29 ची गरज. फ्री हिटचा बॉल हवेत. कॅच देखील आता सुटली, परंतु आता स्ट्रायकिंगला प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता प्रसाद यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 16 बॉल मध्ये 28 करायच्या आहेत. प्रसाद यांच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहूया आता करूया मरू की स्थिती आहे. जो संघ जिंकेल त्यांचा प्रवास पुढे चालू राहील, परंतु जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा राज. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. त्या रिजन मध्ये फिल्डर उलट्या दिशेने बॉलच्या मागे धावतायत, परंतु बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये. तिथे मात्र शेवटच्या मोमेंटला पायाच्या साह्याने बॉलला फील्ड केलं गेलं आणि या बॉलवरती तब्बल 3 धावा धावून काढल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 15 बॉल मध्ये 25 धावांची गरज. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. आपल्या गोलंदाजी मार्क वरती राज मात्रे अजूनही त्यांच्या स्पेल मधील 3 बॉल येणं बाकी आहेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी 13 धावा खर्च केल्यात. शॉर्ट बॉल. अशी बॉलिंग तुम्ही जर या बॅटरला केली तर नक्कीच त्या बॉलवरती मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता संदेश यांच्या बॅटमधून षटकार. चौदा बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. 19 धावा 14 चेंडू. बॉल पुन्हा एकदा तयार होत. राज यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलेला आहे. ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 2चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा या षटकामध्ये. तब्बल 23 धावा इथून मात्र कुठल्या गेल्या. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 15 धावा. संदेश गोंधळी खेळतात वैयक्तिक. 9 बॉल मध्ये 30 या धावसंख्येवरती ते खेळतात. गावची प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि गावची प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येकाचा खेळ माहिती असतो आणि एकमेकांच्या विरोधात मात्र खेळण्याची संधी तुम्हाला मिळतीये. या गावच्या प्रीमियर लीग मध्ये सुसज्ज क्रीडांगण आहे. खेळाडूंना बसण्यासाठी एक स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बामणडोंगरी प्रीमियर लीग यंदाचे हे 3रं पर्व आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. या वेळेला देखील रोहित आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती आणि खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल हाताळत असताना राहुलने मिळवलेली विकेट. प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. एसडीजी रामदानजी नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब. आपलं देखील सरचे स्वागत आहे. पहिलाच बॉल हाताळत असताना राहुल गोंधळीनं मात्र इथे मात्र विकेट मिळवली आणि 11 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. नवीन बॅटर मितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. फुलटॉस बॉल. चूक झाली. मेजबानी होती बॅटर साठी आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पनिशमेंट. चुकीचा बॉल त्यावरती शिक्षा आपल्याला पाहायला मिळाली. या 6 धावा. षटकार.
थँक्यू अक्षय दादा पाटील दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर महेश दादा पाटील आपलं देखील शुभागमन आम्ही बघतोय. आपलं देखील सरचे स्वागत आहे या बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. 10 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर याही वेळेला फटका अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांकरिता चौकार. पाटील अण्णाजी कोळी त्याचबरोबर घनश्यामजी नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम आपलं देखील सरचे स्वागत आहे. आणि विजयदादा मात्रे आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आता एक सिंगल प्राप्त झाली. 8 बॉल मध्ये फक्त 4 धाब्यांची गरज आहे. तुकारामजी मात्रे दादांना देखील विनंती करतो या दादा आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. बॉल तयार होतात. 8 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये आता या मॅचला फिनिश केलं जाईल का? बॉल आता तयार होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे जिंकलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दाखवला परंतु इथे मात्र स्विच हिटला स्वीट हिट बनवता आलं नाही आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे जर का आपण बघितलं तर यावेळेला देखील फुल टॉस बॉल तिथे मात्र फिल्डर नाहीयेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार आणि विजयाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय. अभिनंदन जय हनुमान प्रसन्न या टीमने हा सामना जिंकला. वेल प्लेड संदेश गोंधळी. आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 11 बॉल मध्ये 34 धावा त्याच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर संदेश गोंधळी. आणि संपूर्ण आमची आजची जे आपण बघतोय त्या जेवण त्यांच्या माध्यमातून खरं तर बनवलं गेलं आणि ते संपूर्ण आचार्य मंडळ